चायनीज म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि याच रेसिपी जर घरी करता आल्या तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी घेऊन आले आहे व्हेज चायनीज पॉकेटची रेसिपी. खूपच इझी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. तर चला मग आपण ही रेसिपी करायला घेऊयात. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अंदाजे 1 चमचा इथे मी तेल घालत आहे. हे सगळं एकजीव करायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा की पाणी अगदी थोडं घालायचं आहे, आपल्याला एकदम घालायचं नाही. याची जाडसर आपल्याला कणिक मळून ठेवायची आहे, म्हणजे पातळ अगदी मळायची नाही, थोडी घट्टसर तर आता कणिक छान मळून झाली. आपण हे बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर चायनीजच्या सगळ्या भाज्या मी ऑलरेडी कट करून घेतलेल्या आहेत आणि गॅसवर एक साईडला मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी तेल घालून घेते. लोखंडाची कढई घेतली आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेलं लसूण, किसून घेतलेलं आलं किंवा तुम्ही बारीक चिरूनही आलं घेऊ शकता. सोबतच घेतले बारीक चिरून घेतलेलं गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, बीन्स, कांदा घेतलेला आहे मी आणि सोबत त्यामध्ये थोडासा पातीचा कांदाही घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कोबी घालायचा आहे, तोही मी घालून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या मी एकदमच घातलेल्या आहेत. आपल्याला जास्त परतायच्या नाही आहेत भाज्या, अगदी थोडा वेळ आपल्याला त्या परतून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी सगळ्या भाज्या एकदमच घातलेल्या आहेत. सगळ्या घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये सॉस घालायचे आहेत सगळे. तर मी सोया सॉस घातलेला आहे. सोबतच घालायचं आपल्याला शेजवान सॉस, त्यासोबतच घालत आहे टोमॅटो केचप आणि आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे. तुमच्याकडं ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस असेल तर तोही तुम्ही घालू शकता. मिरपुडी घालू शकता जर तिखट जास्त आवडत असेल तर एवढं प्रमाणे व्यवस्थित होतं एवढ्या स्टफिंगसाठी. तर आता यामध्ये मीठ एक्स्ट्राचं अजिबात घालणार नाही, कारण की सगळ्या सॉसमध्ये मीठ असतंच, त्यामुळं मीठ एक्स्ट्राचं अजिबात घातलेलं नाही. सगळ्यात शेवटी मी स्प्रिंग ऑनियन कट करून घेतला होता, तो घालून घेतलेला आहे. परत एकदा छान मिक्स करणार आहे आणि हे आपलं स्टफिंग तयार झालं. आता हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि पुढची कृती करणार आहोत. तर जो काही आपण मैद्याची कणिक मळून घेतली होती, कणकेचा गोळा ठेवला होता, तर त्याचे छोटे गोळे मी अशा प्रकारे तयार करून घेत आहे आणि त्याची आपल्याला थोडक्यात पोळी लाटायची आहे. अगदी पातळसर पोळी लाटायची, हे लक्षात ठेवा. ॲक्च्युली मी स्प्रिंग रोलची रेसिपी दाखवणार होते, परंतु माझी काय चूक झाली हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर अशा प्रकारे सगळ्या अगदी पातळ पोळ्या लाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या लाटून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर सगळ्या पोळ्या आपल्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला पहिली पोळी घ्यायची आहे. त्याच्यावर थोडंसं तूप लावायचं, तूप किंवा तेलही लावू शकता. वरून मैदा बुरबुरायचा, सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दुसरी पोळी ते त्याच्यावर घालून घ्यायची आहे. सेम प्रोसेस ही परत करायची आहे. परत तूप टाकायचं थोडंसं, त्याच्यावर मैदा बुरबुरायचा, सगळं छान लावून घ्यायचं आणि तिसरी पोळी ॲड करायची. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या मी एकमेकांवर घालून घेतल्या. वरून अगदी अलगद लाटणं फिरवायचं आहे. मी इथे चूक केली होती, मी थोडंसं दाबून हे लाटणं फिरवलं होतं, तर ती चूक करू नका. कारण की जरी मी पोळ्या पातळ लाटल्या असल्या तर ते जास्त लाटलं गेल्यामुळं साईडच्या कडा ह्या जास्त टाईट झाल्या होत्या आणि मग ते नंतर सुटायला प्रॉब्लेम झाला आणि आपल्याला अगदी थोडा वेळ हे परतून घ्यायचं, फक्त कलर चेंज होईपर्यंतच परतून घ्यायचं, हे लक्षात ठेवा. तर आता मी हे पोळ्या काढून घेतलेले. इथे मी दाखवते तुम्हाला काय चूक झाली. सुरुवातीला ते थोडंसं निघत होतं, परंतु मधून व्यवस्थित त्या पोळ्या सुटल्या, साईडला त्या चिकटल्या गेल्या जास्त, कारण मी जास्त लाटणं फिरवल्यामुळं. तर ही चूक मात्र तुम्ही करू नका. तर त्यामुळे मी स्प्रिंग रोलची रेसिपी दाखवली नाही. तर आता इथे मी पुढे काय केलं ते तुम्हाला सांगते. हे बघू शकता, खूप छान शीट निघाली, परंतु
साईडला मी जास्त जोरात लाटल्यामुळं, दाबून लाटल्यामुळं ते चिकटलं गेलं होतं. तर आता मग मी ठरवलं की याचे आपण पॉकेट दाखवूया. तर त्यासाठी मी चौकोनी अशा प्रकारे साईड्स कट करून घेतले आणि अशा प्रकारे मी ते चौकोन काढून घेतले. तर इथेही ते चिकटले होते, त्यामुळे निघताना थोडंसं फाटलं, परंतु नंतरचे जे शीट्स आहेत ते व्यवस्थित निघाले. त्यामुळं कधी अशा चुका झाल्या तर त्यातूनही आपण काही ना काहीतरी आपण नक्की बनवू शकतो. एवढं मात्र नक्की वेस्ट काही घालवलं नाही, कारण त्याचेही मी नंतर रोल करून घेतले होते पहिल्या पोळीचे. तर शीट मात्र खूप छान तयार झाल्या होत्या. फक्त मी काही चूक केली, मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला स्प्रिंग रोल करायचे असेल किंवा अशा शीट्स करायचे असतील तर फक्त जास्त दाबून लाटू नका, अगदी अलगद लाटा. आता मी साईडचे जे तुकडे निघाले होते तेही मी कट करून घेतले. आता मध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे स्टफिंग आणि साईडला आपल्याला जी कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून घेतलेली जी स्लरी आहे ती लावून घ्यायची, म्हणजे चिकटलं जातं व्यवस्थित, अजिबात तेलामध्ये ते ओपन होत नाही. खरं टेस्टला खूप छान झाले होते. हे पॉकेट नक्की तुम्ही करून बघा. तर याच्या कडा अशा प्रकारे दाबून घ्यायच्या आणि नंतर मी त्या फोकच्या साहाय्याने त्याला डिझाईनही केली होती. थोडक्यात ते डिझाईनही होईल आणि ते व्यवस्थित बंदही होतील पॉकेट्स, यासाठी मी हे करून घेतलं होतं. तर खूप छान पॉकेट तयार झालेले आहेत, बघू शकता. अशा प्रकारे मी बाकीचेही करून घेते. तर स्लरी नक्की लावा, कारण की मग त्यामुळे ते व्यवस्थित ते पॅक होतील पॉकेट्स. तर एक साईडला मी तेलही गरम करत ठेवलं आहे आणि आता आपण हे सगळे पॉकेट तळून घेऊयात. तर नक्की तुम्हीही हे करून बघू शकता. वेगळं काहीतरी घरच्या घरी चायनीज रेसिपी मुलांना खूप आवडतात, असं काही वेगळं केलं तर इकडे तेल तापलं होतं आणि आता मी हे सगळं पॉकेट्स आहेत ते घालून घेतलेले आहेत. तर खूप छान क्रिस्पी होतात. आतलं स्टफिंगही खूप छान झालं होतं, चवीला अगदी मस्त झालं होतं. तर तुम्हीही करून बघा, तुमच्या मुलांनाही आवडेल. तर हे तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा असेच ही पॉकेट ही छान लागतात. शेजवान चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. अशाच प्रकारे दुसरे पॉकेट मी तळून घेणार आहे आणि मी तुम्हाला नंतर सर्व करून दाखवते की ते कशा प्रकारे दिसतात आहे. आतून खूप छान स्टफिंग त्याचं तयार झालं होतं. तर आता इथे मी स्प्रिंग रोल्स हे सर्व केलेले आहेत. तर मी तुम्हाला एक स्प्रिंग रोल तोडून दाखवते. खूपच यम्मी झालं होतं असलं स्टफिंग, खूपच टेस्टी झाले होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स.